नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते. त्या मार्कच्या बेसिसवर तुमची पुढील ॲडमिशन प्रोसेस चालू असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे डिपार्टमेंट आहे तर कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत कोणकोणते कोर्सेस येतात तर त्यावर आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. आता यापुढे खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडलेला आहे की जे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये नेमकी सिलेबस कोणता असणार आहे. प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत जे कोर्सेस येतात तर सब्जेक्ट स्पेसिफिक जे क्वेश्चन असतात तर त्यावर वेगवेगळा सिलेबस असतो. आणि जो फर्स्ट सेक्शन आहे, आता बघा आपला जो पेपर होणार आहे सेक्शन एकच पेपर होतो, त्यामध्ये दोन सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर सेक्शन एमध्ये बघा कॉम्प्रेन्शन असेल, जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, कॉम्प्रेन्शन यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जसे प्रश्न असतात त्या रिलेटेड त्या सेक्शन एमध्ये तुम्हाला प्रश्न येतील. ते तुम्हाला 20 मार्क्सला असतात. आणि सेक्शन बीमध्ये जे असतात तर ते तुम्हाला सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन असतात. त्यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जे 80 मार्क्सला जे प्रश्न येणार आहे तर त्याचा सिलेबस जो आहे तर युनिव्हर्सिटीनं दिलेला आहे, तर त्याविषयी आज आपण व्हिडिओ घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना MSc केमिस्ट्रीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेत आहोत. अशाच पद्धतीने एक 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 डिपार्टमेंटचा आपण व्हिडिओ घेणार आहोत. जर व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही तर तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही सर्च करू शकता. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे MSc केमिस्ट्री या कोर्सेससाठी जो सब्जेक्ट स्पेसिफिक सेक्शन आहे 80 मार्क्सला, तर त्यावर आपण सिलेबसचा माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस फॉर द MSc केमिस्ट्री एंट्रन्स एक्झामिनेशन या रिलेटेड आज आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जी MSc केमिस्ट्री या कोर्सेसला जे विद्यार्थी आता ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन देणार आहे त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, टॉपिक्स असणार आहे, तर त्याविषयी माहिती बघूयात. या ठिकाणी बघा पहिला सब्जेक्ट असणार आहे त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री. यामध्ये कोणते टॉपिक्स आहेत बघा, बेसिक प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. यामध्ये पार्टिकल्स इन वन डायमेन्शन बॉक्स असेल, हायड्रोजन आयटम्स असतील, अँग्युलर मोमेंटम असेल, यावर तुम्हाला प्रश्न येतील. पुढचा टॉपिक आहे बघा केमिकल कायनेटिक्स. त्यानंतर बघा तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित हे सब टॉपिक्स आहे तर ते व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे बेसिक ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. यावर पुढील जे सब टॉपिक आहे तर हे सब टॉपिक तुम्ही बघू शकता. इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक असणार आहे थर्मोडायनेमिक्स. यावर तुम्हाला प्रश्न येतील. सरफेस ऑफ केमिस्ट्री, तसेच बघा फेज रूल असेल, त्यानंतर न्यूक्लिअर केमिस्ट्री असेल, यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. त्यानंतर बघा क्रिस्टल स्ट्रक्चर असेल, यावर तुम्हाला बघा क्रिस्टलायझेशन अँड फ्युजन प्रोसेस असतील, एक्स-रे विषय ॲनालिसिस. त्यानंतर बघा NaCl क्रिस्टल सिस्टीम असेल, या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येणार आहे. एकदम व्यवस्थित हे टॉपिक जे आहेत या टॉपिकविषयी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही जे रेफरन्स बुक्स असतील त्यानंतर तुम्ही यूट्यूबच्या साहाय्याने सुद्धा टॉपिक्स कवर करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तसेच ChatGPT असेल, विविध खूप सारे माध्यम आहेत तर त्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील टॉपिक बघूयात. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स असेल, त्यामध्ये हे सर्व जे टॉपिक्स आहेत सब टॉपिक्स व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर बघा पुढील टॉपिक्स आहे फोटो केमिस्ट्री. या रिलेटेड बघा इंट्रोडक्शन असेल, थर्मल अँड रिॲक्शन अँड फोटोकेमिकल रिॲक्शन असेल, त्यानंतर फोटो कॅटॅलिसिस असेल, फोटोलायसिस, फोटोसिंथेसिस असेल, हे सर्व जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. त्यामध्ये बघा पहिलाच टॉपिक आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे. यावर तुम्हाला बघा हे सब टॉपिक जे आहे दिलेले बघा हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो
पुढचा टॉपिक आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. केमिस्ट्री ऑफ द मेन ग्रुप एलिमेंट्स अँड देअर कंपाऊंड्स. यामध्ये एलोट्रॉप्स असतील, सिंथेसिस, बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर असेल. यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. पुढचा टॉपिक बघूयात विद्यार्थी मित्रांनो. केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. बघा, यावर तुम्हाला प्रश्न येतील. त्यामध्ये बॉन्डिंग थिअरी असेल, स्पेक्ट्रल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, रिॲक्शन मेकॅनिझम यावर प्रश्न येतील. मेटल्स, सेमीकंडक्टर्स अँड सुपर कंडक्टर्स हा पुढचा टॉपिक आहे. यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक सॉलिड आहे. आयोनिक सॉलिडवर तुम्हाला येतील प्रश्न. त्यानंतर बघा हेट्रोजिनियस अँड होमोजिनियस कॅटॅलिसिस यावर प्रश्न येतील बघा. त्यानंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री या टॉपिकवर येतील. त्यानंतर बघा बायो ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, त्यामध्ये फोटो सिस्टीम्स असेल. बाकीचे जे टॉपिक्स आहेत, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट असेल, नायट्रोजन फिक्सेशन या प्रोसेस आहे, यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. युपॅक नॉमेनक्लेचर अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल. त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड बेसिस असेल. त्यानंतर स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ सबमिटेड सायक्लोहेक्झेन असेल. यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. हे सर्व टॉपिक जे आहेत, त्यानंतर युपॅक असेल, हे व्यवस्थित करून ठेवा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला पुढचा जो टॉपिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन अँड ॲलिफॅटिक कार्बन्स असतील. त्यानंतर बघा रिॲक्शन्स ऑफ, या ठिकाणी बघा रिॲक्शन ऑफ अंडर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल. यावर तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. इलिमिनेशन रिॲक्शन असेल बघा, इलिमिनेशन रिॲक्शन यावर प्रश्न येतील बघा. त्यानंतर ॲरोमॅटिक, इलेक्ट्रोफिलिक अँड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. यामधले जे काही टॉपिक्स आहेत, व्यवस्थित टॉपिक्स करून ठेवा. यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे कार्बनियस अँड दिअर रिॲक्शन असतील. यावर प्रश्न येतील. रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे, यावर प्रश्न येतील बघा. हे टॉपिक्स आहे, टॉपिक्स व्यवस्थित करून ठेवा. मेकॅनिझम. त्यानंतर बघा पुढचा विद्यार्थी मित्रांनो टॉपिक आहे स्पेक्ट्रोस्कोपिक्स मेथड्स इन स्ट्रक्चर अँड डिटर्मिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर हे व्यवस्थित टॉपिक करून ठेवायचे. सब टॉपिक्स बघा, हे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि छान असा अभ्यास तुम्ही करा. नक्कीच तुमचं सिलेक्शन जे आहे, तर ते सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री कोणकोणते टॉपिक्स आहेत बघा. ॲमिनो ॲसिड अँड प्रोटीन्स जे आहे, तर ते प्रोटीन्सवर तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर बघा कार्बोहायड्रेट्स जे आहे, तर त्यावर प्रश्न येणार आहेत. त्यानंतर पुढील टॉपिक बघूयात विद्यार्थी मित्रांनो, लिपिड्स आहे. लिपिड्सवर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यामधील जे टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे. हार्मोन्स असतील. हार्मोन्सवर तुम्हाला प्रश्न येतील. डेफिनेशन, क्लासिफिकेशन, नेचर, लोकेशन अँड मेकॅनिझम यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. त्यानंतर एन्झाईम्स अँड क्लासिफिकेशन, 6 मेजर क्लासेस जे आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी, त्याविषयी सुद्धा प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे विटॅमिन अँड कॉन्झाईम्स असतील. त्यानंतर सेल बायोकेमिस्ट्री असेल. यावर इंट्रोडक्शन सेल्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील. हे सर्व टॉपिक्स आहे, व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर बघा
पुढचा टॉपिक आहे बायोकेमिकल टेक्निक्स असतील, यावर तुम्हाला त्याची प्रिन्सिपल, वर्किंग अँड डायलिसिस पेपर, तसेच बघा इलेक्ट्रो प्रोसेस असतील त्यामध्ये पेपर अँड जेल असेल, यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. अशा प्रकारे हा जो सिलेबस आहे तर हा सिलेबस आपण बघितलेला आहे. व्यवस्थित याचा अभ्यास करा. तसेच फर्स्ट सेक्शन असेल, सेक्शन ए आणि सेक्शन बी दोन्ही इम्पॉर्टंट आहे, कारण दोन्ही सेक्शनचे जे मार्क्स आहेत ते तुमचे कन्सिडर केले जाणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.